नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं आवाज इंडिया। मैं हूं आपके साथ श्रद्धा पाठक। महाराष्ट्र विधानसभा चुनाव की तारीख जैसे जैसे करीब आ रही है, पक्ष और विपक्ष में आरोप प्रत्यारोप का सिलसिला तेज हो गया है। महाराष्ट्र बीजेपी अध्यक्ष ने उद्धव ठाकरे पर निशाना साधते हुए कहा, महाविकास आघाड़ी उद्धव ठाकरे को गठबंधन से बाहर निकालने की कोशिश कर रहा है। वहीं अजित पवार और उद्धव ठाकरे के सीएम पद सहित कई मुद्दों पर अपना पक्ष रखा है। काही महत्वाचे पक्षप्रवेश होणार आहेत, नेमका कुणाला झटका देण्यात येणार आहे आणि दुसरी महत्वाची भूमिका की यापुढेही असे धक्के मिळणार आहेत का? आज कर्जत जामखेड मधून रोहित पवारांचे अत्यंत विश्वासू हजारो कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करतायत आणि एक मोठं खिंडार शरद पवार आणि रोहित पवारांच्या गटाला बसणार आहे। आणि मला वाटतं जे काही पक्षप्रवेश आज होणार आहेत कर्जत जामखेडमध्ये, नगर जिल्ह्यामध्ये 100% कर्जत जामखेड आम्ही जिंकू अशी स्थिती आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची होणार आहे। आम्ही जिंकू, राष्ट्रवादी शरद पवार गट तिथे हारणार आहे। सर, आज दुपारी एक महत्वाची बैठकही पार पडत आहे, नेमका बैठकीचं स्वरूप कसं असेल? आज भाजपाच्या राज्य निवडणूक संचालन समितीची बैठक आहे। राज्याचे आमचे संयोजक रावसाहेब दानवेजी आहेत आणि या बैठकीमधून महायुतीचा समन्वय आणि राज्यातलं संपूर्ण विधानसभेमध्ये आम्ही एकनाथजी, अजितदादा आणि आमची या तीनही पक्षाची समन्वय समिती आज होणार आहे। महायुतीची समन्वय समिती, विधानसभा निहाय समन्वय समिती आम्ही करतोय आणि त्यामधनं महायुतीचं कोऑर्डिनेशन करून महायुतीमध्ये एक एक कार्यकर्ता जोपासला जाणार आहे। कुठे आमच्यामध्ये गटबाजी होणार नाही, आमच्यामध्ये समन्वय राहील याकरता 288 समन्वय समित्या महायुतीच्या आज करण्याची योजना आम्ही करतोय। सर, तुम्ही समन्वयाचं बोलताय, दुसरीकडे अजित पवार यांना कुठेतरी बाहेर काढावं आणि भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने एकत्र राहावं यासाठी दबाव तंत्र दोन्ही पक्षाकडून तुमच्या सुरू असते। हे पे वर्कर जे आहेत, पे वर्कर जे आहे उद्धव ठाकरेंचे, पे वर्कर जे आहे काँग्रेसचे, ज्यांनी मोठे मोठे वॉर रूम बनवले आहे, काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याकरता अजितदादा आमच्याकडे चालले आहे, अजितदादाला आम्ही बाहेर काढतोय, हे जे आहे ना, हे जे पे वर्कर्स आहे आणि मोठ्या मोठ्या वॉर रूम्स तयार केल्या आहे महाविकास आघाडीच्या लोकांनी, त्या वॉर रूम मधनं अशा बातम्या सोडल्या जातात आणि त्यातून दिवसभर काहीतरी असा काही मोठा स्फोट होणार आहे असं भासवलं जातं। उलट मी तर म्हणेल की उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि शरद पवारजी करतायत। उद्धव ठाकरेंना कबूल केलं की मुख्यमंत्री करू, आता उद्धव ठाकरेंना साथ देत नाहीये। दिल्लीमध्ये 2 दिवस बसवून ठेवलं, ते कटोरा घेऊन फिरत होते उद्धव ठाकरेजी, मुख्यमंत्री द्या मुख्यमंत्री द्या, कटोरा खाली घेऊन आले आणि 2-4 सभेमध्ये त्यांचे प्रवक्ते मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे सारखा दुसरा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, या महाराष्ट्राला उद्धव ठाकरेची गरज, पण बाकीचे लोक पाहायला तयार नाही। आणि त्यामुळं उलट महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याच्या मोठी चर्चा विदर्भात आहे। नागपूरमध्ये तर उद्धव ठाकरेला कोणती जागाही द्यायला तयार नाही। काल काँग्रेसने 12 जागा सांगून टाकल्या, म्हणजे नागपूरच्या उपराजधानीमध्ये उद्धव ठाकरेला एकही जागा मिळणार नाहीये। याचा अर्थ काय? उद्धव ठाकरेला कमीत कमी मागच्या वेळी आम्ही 3 जागा दिल्या होत्या युतीमध्ये, आता उद्धव ठाकरेकडे जागा नाही। काल काँग्रेसने डिक्लेअर करून टाकलं की आम्हीच लढणार 12 सीट नागपूरच्या। त्यामुळे उद्धव ठाकरेंना खाली करण्याचं काम हे महाविकास आघाडी करता असं मला दिसत आहे। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट।